जिल्ह्यातील पूर्ण अदृश्य शक्ती यासाठी मागं लागली होती आणि ती सक्सेसफुल झालेली आहे, 100% सक्सेसफुल झालेली आहे. किती मतांपर्यंत विजय आहे आमचा 100%. जिल्ह्यावर कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली, क्रॉस वोटिंग ज्या ठिकाणी ते काय झालं? अदृश्य शक्तीने ज्या पद्धतीने वोटिंग करायचं आहे त्या पद्धतीने वोटिंग झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांच्यावरची जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत, त्या अन्यायाचा वाचा फोडण्याचं काम या मतदानाच्या रूपातून त्यांनी केलेलं आहे आणि येत्या 22 तारखेला ते तुम्हाला सर्वांना दिसून येईल. भैया ह्याच्यावर अदृश्य शब्दावरती जे आहे ते आमदार सचिन कल्याणच्या ठिकाणी की अदृश्य होण्याची वेळ आता तुमच्यावरती. बघूया 22ला अदृश्य कोण होतंय ते आणि युगो प्रॉब्लेम कोणाला आहे तेही 22 तारखेला बघू. आणि ते नवीन आहेत राजकारणात, लहान आहेत, त्यामुळे लहान मुलं बोलतात अशी. भैया जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रावर अदृश्य शक्ती काम करते? सगळ्याच, एकही बूथ असं नाही, एकही तालुका असं नाही की जिथं अदृश्य शक्तीने काम केलं नाही. भाजपने ठोसपणे सांगितलंय आपली बार 500 पार, तर तुमचं काय आकडे? मी पार बेर सांगणार नाही. वसंताचा या दुष्काळामध्ये बहरणार आहे चांगला जिल्हाभर. काही अनुचित प्रकार किंवा जसं की काल उमेदवार असं म्हणाले की चैन वोटिंग होण्याची भीती आहे, त्यामुळे ती होऊ नये याची काही उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांनी कराव्या तक्रार दिली आणि ते थांबले. प्रकार घडले. आम्ही वेळीच तक्रारी दिल्यामुळं हिंमत झाली नाही पुढच्यांची तसं काय करायची. एक प्रकार उत्तर सोलापूरच्या ह्याच्यात घडला, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मतदारांना, तो मतदारांचा अधिकार हिरावून घ्यायचा नव्हता. नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते, परंतु आम्हाला त्या मतदारांवर अन्याय करायचा नव्हता म्हणून आम्ही कुठलीही तक्रार किंवा केस दाखल केली नाही. परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले त्या ठिकाणी आणि ते नष्ट केले. आहे, दाखवू शकतो मी तुम्हाला. काय नेमका उद्देश होता अशा पद्धतीने गॉगलचा वापर करण्यात आला? अविश्वास स्वतःच्या मतदारांवरचा. हा गॉगल आहे, इथं कॅमेरा आहे, याला इथं HD स्लॉट आहे, चार्जिंग पोर्ट आहे आणि या साईडला एक बटन आहे, मेमरी कार्ड आहे, त्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे. इथं बरोबर सेंटरला कॅमेरा आहे. कशासाठी काय आपला दाखवायला त्यांना खात्री नव्हती स्वतःच्या मतदारांवरती की ते मतदान करतायत का नाहीत आपल्याला. ते आपण मतदान केलंय हे पुरावा म्हणून ते पुरावा म्हणून पाहिजे होतं त्यांना की तुम्ही आम्हालाच मतदान केलं. हो, सांगितलं ना, मला त्या मतदारावर अन्याय करायचा नाही. आम्हाला विश्वास आहे मतदारांवरती, त्यांची खदखद आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही लेखी तक्रार दिली नाही. आमदार राम सातपुते असे म्हणतायत की आमची लढाई ही मोहिते पाटील आणि जानकर यांच्या विरोधातच आहे. जानकरांची आता कुठंतरी पुढची झाली असं वाटत नाही का? कारण हा निवडणुकीपुरते जानकर तिकडे गेलेले होते आणि आता त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात पण आता बंड फोपाटलेला आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलंय, आमचा घरातला विषय आम्ही घरी संपवू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.